कॉंग्रॅच्युलेशन मिसेस निशिकांत, तुम्ही प्रेग्नंट आहात. डॉक्टरचे शब्द कानावर पडताच कियाराच्या चेहऱ्यावर क्षणभर आनंदच पसरला आणि दुसऱ्या क्षणाला तो मावळला, कारण निशिकांत या जगात आपल्यासोबत नाही आहेत याची जाणीव तिला झाली. तिचे सासू सासरे तर या बातमीने अतिशय आनंदले, पण तिला मात्र हसावं की रडावं हेच कळत नव्हतं. आपण ऐकत आहात गुंतण्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते गुंतण्या आतुर फिरुनी भाग 62. कौस्तुभच्या मिठीत हरवलेल्या मृण्मयीला एक क्षणाला आठवलं की आई खाली वाट पाहत आहेत. अरे बापरे, मी विसरलेच, आई खाली वाट पाहत आहेत. जाऊ का मी आता? ओके मग जा ना, मी कुठं अडवलंय. तो तिला पकडलेलं सोडून हात वर करत मस्करीच्या सुरात म्हणाला, तसं तिलाही हसू आलं. मी आलेच म्हणत ती गालात गोड स्मित घेऊन तशीच वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. ती फ्रेश होऊन लागलीच खाली पळाली. त्याच्या मात्र चेहऱ्यावर आता कुठं समाधानकारक हास्य पसरलेलं. आता आयुष्यातली सगळी सुख मी तिच्या पायात आणून देणार. तिच्या डोळ्यात आता एकही अश्रू येणार नाही, ही माझी जबाबदारी असेल आणि तिला स्ट्रॉंग करणं हे माझं आद्य कर्तव्य असेल. मनाशी काही ठरवतच तोही फ्रेश व्हायला गेला. मृण्मयीचा बर्थडे सुद्धा जवळ येत होता. तिच्यासाठी बेस्ट बर्थडे सेलिब्रेशन त्याला करायचं होतं. इकडं जवळपास आठवडा उलटून गेलेला निशिकांतला सोडवण्यात यश आलं नव्हतं. आणि अचानक बातमी येऊन धडकली की जिथं निशिकांतला ठेवलं असल्याची शक्यता होती तिथं बॉम्बस्फोट झालाय. तिथं असलेलं कोणीच वाचू शकलेलं नाहीये. टीव्हीवर त्या बातम्या झळकू लागल्या आणि ती बातमी अखेर कियाराला आणि तिच्या घरच्यांनाही समजली तशी ती अगदीच कोलमडली होती. सगळेच तिला समजावत होते. ती मात्र अगदी हरवल्यासारखी झालेली. त्याच्यासोबतचे ते दिवस आठवून तर तिला आणखीनच त्रास होत होता. ज्यावेळी तो सतत तिच्या आजूबाजूला होता त्यावेळी सतत त्याच्यापासून सुटका होण्याच्या विचारात असणारी तिला ते दिवस आठवून तिच्याच विचारांचा राग येत होता. आणि आता तिला तो हवा होता तर तो अशा प्रकारे सोडून गेलाय हेच तिला एक्सेप्ट होत नव्हतं. ती आताही विचारात हरवलेली. डोळ्यातून क्षणाक्षणाला येणारी आसवं टिपत खिडकी शेजारी बसलेली. बाहेर कंटिन्यू बर्फ पडत होतं. खूप सुंदर समा होता तो, पण तिच्या मनात नुसता अंधार होता. काही चांगलं वाटत नव्हतं तिला. ना कुठे लक्ष लागत होतं. कुठून तरी समोर येऊन निशिकांत उभे राहतील अशी वेडी आस तिला लागून राहिलेली. क्यू झालं ते झालं, आता सावर स्वतःला. आपण काय करू शकतो यामध्ये? आता इथं नको राहूस, आपण मुंबईला जातोय. तुझी बॅग मी भरली आहे. मॉम, मी मुंबईला नाही येणार. मला अजूनही असं वाटतं ते येतील. त्यांना काहीही झालेलं नाहीये. वेडी आहेस का? एवढ्या मोठ्या बॉम्बस्फोटमधून ते वाचले असतील तर खरंच खूप बरं होईल ग. पण तसं होण्याची शक्यता अगदीच नगण्य आहे. मम्मा, मला कुठंही जायची इच्छा नाही. इथेच त्यांची वाट पाहत राहावं असं वाटतंय. मला वाटतंय ते येतीलही कदाचित. मला प्रॉमिस केलंय अगं त्यांनी की ते माझ्यासाठी काही करून परततील. ते तसं म्हणालेले मला. कियू, मला खरंच वाटत नाही हे तू आहेस. आई बाबांकडे पाहून बघ. बरं, तुला आमच्यासोबत नको वाटतंय ना तर पुण्याला जा ना. तिथे त्यांच्या आई बाबांसोबत राहा. त्यांचाही तर मुलगा गेलाय, तेही तर एकटे पडलेत. ठीक आहे, तसं करेन, पण मुंबईत नको. हो, थोडा वेळ जाऊ दे हवं तर. मग आपण तुझ्यासाठी दुसरं स्थळ पाहू, तिचे बाबा म्हणाले. काय काय बोलताय तुम्ही डॅड? अहो, मला इंटरेस्ट नाही आहे आता कशातही. आणि लग्न काय? अजून 1.5 दिवसही झाला नाहीये ती बातमी येऊन आणि तुम्ही लग्नाचं काय बोलताय मध्येच? कियारा एकदम पॅनिक झाली. अहो काय, लगेच कशाला हा विषय? मॉम तिच्या डॅडला समजावत म्हणाली. अगं, मी ते आपलं तिच्या काळजीने म्हणालो.
मॉम, डॅड, शेवटचं सांगते, तुम्ही आता हा विषय कृपया कधी काढणार नाहीत हा. मला नाही वाटत आता मला आणखी कोणाविषयी प्रेम वाटेल. ती चक्क हे शब्द बोलत होती आणि तिचे मॉम डॅड आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहत होते. बरं, तू म्हणशील तसंच होईल. तू शांत हो बरं. त्यांना तुझ्या काळजीने वाटलं असेल. पुढचं पुढे बघू मग तर झालं, तिची मॉम म्हणाली. तसंही हे क्वार्टर आता आपल्याला खाली करावं लागेल. आपण उद्या सकाळी निघू, तिचे डॅड म्हणत होते. त्या दोघांचं काही ना काहीतरी बोलणं चाललेलं, पण आता त्याकडे तिचं काही लक्षच नव्हतं. आता खूप सारं मोकळं आभाळ तिला खुणावत होतं, पण तिचीच इच्छा नव्हती. प्रेमाने माणूस बदलू शकतो, बस समोरच्या व्यक्तीच्या प्रेमाची जाणीव व्हायला हवी, जी तिला झालेली, पण फक्त उशिरा. दुसऱ्याच दिवशी सकाळी पुण्याला जायची तिची तयारी झाली. ती निशिकांच्या आई वडिलांसोबत पुण्याला निघालेली. तिथे आधी काही दिवस गावी जाऊन त्यांच्यासोबत राहणार होती आणि मग पुण्यात एखादं घर रेंटवर घेऊन पुन्हा जॉब पाहणार होती. सगळी तयारी झाली आणि ते घरातून बाहेर पडणार होते, एवढ्यात तिला चक्कर आल्यासारखं झालं. कियारा, अगं काय होतंय तुला? निशिकांच्या आईनी तिला आधार देऊन पकडलं. अहो काय माहीत, थोडी चक्करच आली, ती डोक्याला हात लावून म्हणाली. दगदग झाली असेल तिला. बघताय ना रडून काय हाल केलेत. खाणं पिणं नीट नाही करत आहे, मग काय होईल, तिची मॉम म्हणाली. अगं नाश्ता तरी केलास का सकाळी? मला नाही खाऊ वाटते काही, त्याला मी काय करू? असं करून कसं चालेल कियारा? बरं वाटतंय का तुला? निघायचं का थांबूया थोडं? नाही नको, मी ठीक आहे, निघूया आपण, ती म्हणाली आणि एकदा तिची नजर घरभर फिरली. तिथल्या प्रत्येक कोपऱ्यात काही ना काही आठवण होती निशिकांची. तिचं पाय मुरगळणं आणि त्याचं मदत करणं, त्याचा तो सहवास, त्याचं ते प्रेम, त्याच्या प्रेमाची ती खोली आत्ता तिला क्षणाक्षणाला आठवून रित असल्याची भावना करून देत होती. आणि ते आठवून 2 अश्रू ओघळलेच तिच्या गालावर. आणि त्याच्या आठवणी आणि हृदयाशी धरलेला त्याचा फोटो घेऊन ती जड अंतकरणाने तिथून बाहेर पडली. बाबा सोडून सगळेच बाहेर पडले. बाबा तिथलं सामानाचं पाहणार होते आणि मग निघणार होते. अखेर कियाराचे मॉम डॅड मुंबईला आणि ती सासूसोबत पुण्याला पोहोचली. तिथंही आल्यावर तिचं मन अर्थात कुठे लागत नव्हतं. सध्या तिला कसलीच भविष्याची चिंता सतावत नव्हती. वर्तमान काळाचं ओझं आणि निशिकांत नसल्याच्या त्रासातच ती हरवलेली. भूतकाळातील निशिकांच्या सोबत घालवलेल्या क्षणातच अजूनही ती जगत होती आणि तिच्या लक्षात आलं नव्हतं या सगळ्यात तिचे डेट्स मिस झालेले. तिथं गावी आल्यावर एकदा तिला चक्कर आली, मग मात्र तिला तिची सासू दवाखान्यात घेऊन आली. थोडीफार माहिती तिला तिथल्या गायनोकॉलॉजिस्टनं विचारली आणि तिचे डेट्स मिस झाल्याचं तेव्हा लक्षात आलं. तिची प्रेग्नेन्सी टेस्ट करण्यात आली आणि आश्चर्य म्हणजे ती पॉझिटिव्ह आलेली. कॉंग्रॅच्युलेशन मिसेस निशिकांत, तुम्ही प्रेग्नेंट आहात. डॉक्टरचे शब्द कानावर पडताच कियाराच्या चेहऱ्यावर क्षणभर आनंदच पसरला आणि दुसऱ्या क्षणाला तो मावळला, कारण निशिकांत या जगात आपल्यासोबत नाहीये याची जाणीव तिला झाली. तिचे सासू सासरे तर या बातमीने अतिशय आनंदले होते, पण तिला मात्र हसावं की रडावं हेच कळत नव्हतं. निशिकांत किती प्रयत्न करत होते बाळ राहावं यासाठी. ते असताना जराही यश आलं नव्हतं आणि आता ही बातमी कळत होती, जेव्हा ते ही गोड बातमी ऐकायला नाहीत. तिच्या डोळ्यात भरलेली आसवं घेऊन ती तशीच डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर आली. पोटावर हात आपोआपच गेलेला तिचा आणि आता मात्र तिच्या डोळ्यातील आसवांनी बांध ओलांडला. निशी, बघा, तुम्हाला बाळ हवं होतं ना, तुम्ही बाबा होणार आहात. आता तरी या ना प्लीज. तुम्ही मला दिलेलं प्रॉमिस कसं काय तोडू शकता? हे चूक आहे. हो, आधी नव्हते करत मी प्रेम तुमच्यावर, तर अगदी जबरदस्तीने माझ्या आजूबाजूला असायचात. मला नको असलं तरीही माझ्या मागे पुढे करायचात आणि आता मला गरज आहे तर मला सोडून गेले आहात. दिस इज नॉट डन. एवढ्यात मागून तिच्या खांद्यावर हात ठेवल्याचं तिच्या लक्षात आलं. कियारा बेटा, सावर स्वतःला. बघ, तुला जगण्याची नवी उमेद दिली आहे देवाने. आता त्याच्यासाठी तरी खुश राहा बरं.
निशीही जिथं असेल तिथं खुश होईल तुला आणि तुमच्या या बाळाला पाहून, आई तिला समजावत होत्या. आई, पण निशिकांत हवे होते हो आत्ता. त्यांना हवं होतं हे बाळ. ते किती खुश झाले असते माहिती आहे का? का हो असं करतो देव? का आपल्याला हवं असतं तीच गोष्ट नेहमी काढून घेतो आपल्याकडून? म्हणत ती त्यांना बिलगली आणि रडू लागली. शांत हो कियारा, सगळं ठीक होईल, काळजी करू नकोस. त्या तिला कितीतरी वेळ शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या. एक क्षणाला ती शांत झाली आणि ते घरी जायला निघाले. थोडक्यात काय तर कियाराला तिच्या जगण्याचं कारण मिळालेलं. ती आता बाळासाठी स्वतःला स्ट्रॉंग करणार होती आणि ते आता पुण्याला शिफ्ट होण्याच्या विचारात होते. तिला आता सावरणं आणि जॉब करणंही गरजेचं होतं. इकडे कौस्तुभ आणि मृण्मयीमध्येही सगळं कसं छान चालू होतं. पर्णी सुद्धा तिची प्रेग्नेन्सी एन्जॉय करत होती. एव्हाना निशिकांतबद्दल जे झालं ते केतन आणि पर्णीला सुद्धा समजलेलं. ऑफकोर्स त्यांनाही हे ऐकून वाईट वाटलेलं, पण पर्णीला मात्र वेगळीच भीती सतावत होती. ती अजूनही बदलली नसेल तर ती पुन्हा मोकळी झाल्यासारखंच होतं. केतनला तिनं तसं बोलून काही दाखवलं नव्हतं, पण तिचे हल्ली भयंकर मूड स्विंग होत असायचे. मन ही वाटेल तसं धावू लागायचं. ही बातमी कळल्यापासून ती पुन्हा केतनच्या आयुष्यात तर नाही ना येणार अशी भीती तिला सतावत होती. अर्थात केतनचा पाय आता घसरणं अशक्य होतं, पण पर्णी थोडी अनसेफ फील करत होती. आज मृण्मयीचा बड्डे होता. कौस्तुभने ठरवलेलं तिच्यासाठी स्पेशल काहीतरी करायचं, कारण तिचा बड्डे तर तिच्या आई वडिलांनी कधी सेलिब्रेट केला असेल ही शंकाच होती. तसंही ती इकडं आल्यापासून आत्ताही त्यांनी कसलाच देवधर कुटुंबाशी संपर्क करायचा प्रयत्न केला नव्हता. आणि त्यामुळेच ते लोक कौस्तुभच्या मनातून काय त्याच्या आईबाबांच्या मनातूनही पूर्णतः उतरून गेले होते. कौस्तुभने आज सुट्टीच घेतलेली. आज पहाटे जाग आली तेव्हा त्याचं मृण्मयीकडे लक्ष गेलं तर ती गाढ झोपेत होती. तो हळूच तिच्या जवळ सरला आणि तिला मिठीत ओढत तिच्या कानाशी पुटपुटला. विश यू व्हेरी हॅपी बर्थडे माय स्वीट हार्ट. थँक्यू. ती तशीच झोपेतच गोड हसून म्हणाली. तसं त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले आणि तिला घट्ट मिठीत घेऊन पुन्हा झोपेच्या अधीन गेला. सकाळचे 7 वाजत होते तशी तिला पूर्ण जाग आली. पाहते तर ती कौस्तुभच्या मिठीत होती. उठायचा प्रयत्न करणार तर तो तिला सोडतच नव्हता. अहो काय, सोडा ना. आणि आज तुम्हाला ऑफिस नाही आहे का? तो तसाच डोळे मिटून म्हणत होता. काय? हो, मी नाही जाणार आहे आज. आणि का जाऊ? माझ्या बायकोचा बड्डे आहे आज. अहो काही काय, मी आता लहान थोडीच आहे. ती हसली. मग आजचा दिवस लहान होऊन जग. ए मृण्मयी, ऐक ना, चल आवरून घे. आपण आज दोघंच कुठेतरी जातोय. रिअली? हो, आता मी सांगतोय ना. जा जा, आवर पटकन. अहो पण आपल्या घरातले सगळे? मी सांगेन त्यांना, ते काही जाऊ नको असं म्हणणार आहेत का? अहो तसं नाही, पण आता पण बिन काही नाही. गप गुमाने सांगतोय ते कर. जा आवर पटकन. तुला आवडेल तो ड्रेस घालून ये. चल मी हे आवरतो. म्हणत तो खरंच ब्लँकेट बाजूला करत उठला आणि त्यांच्या ब्लँकेटची घडी घालू लागला. तिला मात्र स्वप्नवत वाटत होतं. एवढ्या प्रेमाने तिचा बर्थडे एकदा दोनदा नक्षत्राने साजरा केला असेल तेवढाच. पण आता कौस्तुभ तिच्या बर्थडेसाठी एवढी एक्साइटमेंट दाखवत होता ते पाहून तिलाही प्रचंड एक्साइटमेंट वाटत होती. आणि त्या विचारांच्या गर्तेत ती त्यालाच पाहत राहिलेली तिथेच उभी होती. अगं जा ना, आता मला काय पाहत उभी आहेस अशी? हो आलेच. म्हणत ती खुश होऊन बाथरूममध्ये गेली. आणि तोपर्यंत कौस्तुभने तिच्यासाठी एक फ्रेश केक ऑर्डर केला जो 10 पर्यंत घरी डिलिव्हर होणार होता. घरच्यांसोबत केक कट करून तिला एकटीलाच घेऊन कुठंतरी जायचा त्याचा प्लॅन होता. आणि मग मात्र सगळा दिवस तिच्यासोबत घालवून ते दोघं आता रात्रीच माघारी परतणार होते. आजचा भाग इथंच संपलेला आहे. बघूया कौस्तुभ मृण्मयीचा पहिला बर्थडे कसा सेलिब्रेट करतोय. थँक्यू सो मच फॉर 1000 सबस्क्रायबर.
तुमच्या सपोर्टशिवाय हे अशक्य होतं. प्लीज कीप सपोर्टिंग मी. पुढच्या भागात काय होणार आहे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा गुंतणे आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.